मेजर जनरल शशिकांत पित्रे आपल्या सोबत आहेत। पित्रे सर, आपलं स्वागत। खरं तर आता या घडीला एक मोठी बातमी आपल्याकडे येते। नौशेरा सेक्टर मध्ये काही पाकिस्तानची विमानं घुसल्याची माहिती मिळाली, पण भारतीय हद्दीमध्ये आपण त्यांना जास्त प्रवेश करू दिला नाही, त्यांना माघारी परतवलं गेलं। याचे काय अर्थ काढायचे? हे पहा, ह्या बातमीतून तुम्ही फार मोठं काही अर्थ काढू नका। प्रथम गोष्ट म्हणजे झालंय काय की आता सीज फायर त्यांनी व्हायलेट केलेला, त्यांनी शस्त्रबंदी आपणही भंग केलेली आहे, त्यांनी भंग केलेली आहे। हे सगळं अपेक्षित होतं। जेव्हा हे झालं तेव्हा अपेक्षित होतं। दुसरे हेही अपेक्षित आहे की ज्या वेळेला आपण तिथं हल्ला करायचा ठरवला तेव्हा संपूर्ण पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये आपले जे एअरफोर्स आहे ते अत्यंत सतर्क आहे। म्हणायला असं म्हणायला हरकत नाही की ज्याला कॉकपिट रेडीनेस म्हणतात तसे असेल। तर त्यामुळं असं काही मोठी आता ते आपल्याकडे आत येऊ शकत नाही। मला वाटतं हे पाकिस्तानचा एक नुसतं शस्त्र LOC काय म्हणतात ताबारेषा भंग करण्याचा एक प्रयत्न होता, नुसतं दाखवण्याचा प्रयत्न होता। पण पित्रे सर, पण इतका सरळ सरळ अर्थ आपण आता या घडीला घेऊ शकतो का एअर स्ट्राईक दुसऱ्यानंतर की हे विमान भारतीय हद्दीमध्ये फक्त टेहळणी करण्यासाठी आलं असेल, आपण मागे परतवल्यानंतर ते परत गेलं असेल? इतका साधा सोपा अर्थ घ्यायचा का आता या घडीला? निश्चित हे पहा, तुम्हाला तेच सांगतो की तसा साधा अर्थ आता तरी काढला पाहिजे, जे काही झालं नाहीये। हे फार अवघड आहे। या वेळेला पाकिस्तान जोपर्यंत काही ठरवत नाही तोपर्यंत दोन विमानं पाहून काही आत करू शकतील हे फार अवघड आहे। त्यामुळे त्यांनाही एक विमान पाठवलं आणि ते जर पडलं तर त्याचे मोठे परिणाम होतात। त्यामुळं मला पटतंय तुमचं म्हणणं की अजून याच्या पुढं आणि काही माहिती आली आणि त्या विमानांबरोबर ज्याला असोसिएटेड इन्फॉर्मेशन म्हणतात, कोलॅटरल इन्फॉर्मेशन म्हणतात, ती जर मिळाली तर आपण असे निष्कर्ष काढू शकू। आता तरी तो आलेले आहेत आणि परत गेलेत, हा एक आपल्या शस्त्रबंदीचा भंग होता एवढंच मी म्हणेन आणि त्यांना ते कळलेलं आहे असं मला म्हणायचंय। तुम्ही आणि एक उत्तम गोष्ट सांगितली, टेहळणी करता आलेले असावेत। आणि त्यांनी हे पहा, काय होतं की जेव्हा LOC असते ती केव्हा ओलांडली जाते हे फार अवघड आहे वरून समजणं। LOC काही खाली मार्क केलेली नाही आहे, त्यामुळे बरेचदा अशी LOC भंग होते। आता ही जी भंग झालेली आहे त्याच्यातून इतका मोठा अर्थ काढायचा का ते आपण ठरवलं पाहिजे। निश्चित पित्रे सर, अगदी बरोबर आहे। आता या घडीला असा मोठा अर्थ काढणं तुमच्या दृष्टिकोनातून चुकीचं वाटतंय, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाक कुठंतरी बिथरलाय का? कारण एकीकडे संसदेचं विशेष सत्र आयोजित करायचं, NCA ची बैठक बोलवायची आणि दुसरीकडे या बैठकीला सुरुवात होते ना होते तोच असा हल्ला करायचा जो भीतीपोटी झालेला हल्ला म्हणता येईल। कुठंतरी पाक बिथरताना दिसतंय का? यावर काय सांगाल? बिथरणं हा शब्द म्हणजे तुम्ही पुन्हा त्यांनी काहीतरी केलंच पाहिजे। लक्षात ठेवा, ते एक सार्वभौम राष्ट्र आहे आणि त्यांच्या सार्वभौमत्वावर आपण हल्ला केलेला आहे। त्यांनी काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी होणार आहे। बदल कुणाचा याच्याबद्दल बिथरण्याचा काही प्रश्न नाही आहे। निश्चितच बिथरणार, ते आपणही बिथरलो असतो। त्यामुळं हे निश्चित काहीतरी होणार आहे। मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की पुढील काही दिवसात पाकिस्तान जे काय झालंय त्याचं एक प्रत्युत्तर देणार आहे। तू कुठल्या बाजूने देईल, कसं देईल, हा मोठा यक्षप्रश्न आहे। आपण याच्यावर विचार करतोय सध्या। त्यामुळे ते पाहू कसं होतंय। त्यामुळं निश्चितच पाकिस्तान काहीतरी करू इच्छितं आणि करून दाखवेल। पित्रे सर, आता तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की पाकिस्तान नेमक्या कुठल्या पद्धतीनं प्रत्युत्तर देईल या संदर्भात साशंकता आहे। कारण अमेरिकेनं पाकिस्तानचे कान टोचलेले आहेत, मित्रपक्ष असलेल्या चीननं सुद्धा कान टोचलेले आहेत, पाकिस्तानचा कोणीच हल्ली नाही। मला असं म्हणायचं नाही चीननं अजून कान टोचलेत वगैरे। चीननं दोघांनाही सांगितलंय की तुम्ही दोघांनी हा अशा प्रकारे प्रश्न एक वाटाघाटीनं सोडवावा। माझं असं मत आहे की पाकिस्तानला जे वेगवेगळे त्यांना उपलब्ध आहेत त्यापैकी ते आता म्हणले की आम्ही आता वाटाघाटीनं सोडू इच्छितो, पुन्हा आले तर ती वेगळी गोष्ट आहे आणि त्याचा भारत कदाचित विचारही करेल। पण आता सध्या वातावरण तापलेलं आहे आणि तुम्ही काल त्यांच्या सिनेटमध्ये ऐकलं असेल की सगळे तिथले जे सभासद होते त्यांनी मागणी केलेली आहे की आपण याचं प्रत्युत्तर दिलं पाहिजे। त्यामुळे तिथलं सरकार त्याबद्दल बद्ध आहे आणि आता किती करू शकतात हे महत्वाचं आहे। सुरुवातीला आपण असं म्हणालात की लगेच आपल्याला इतकं टेन्शन मध्ये यायची गरज नाही की अशा प्रकारे भारतीय हद्दीमध्ये आपल्याला दोन विमानं दिसली, आपण त्यांना परतवून लावली। पण एअर स्ट्राईक नंतर किंवा त्यानंतर पाकिस्तानकडून आलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांनंतर, इम्रान खानच्या प्रतिक्रियेनंतर काहीतरी ते करतील
आपली तिन्ही दलं सतर्क आहेत? आता तुम्ही हा अगदी साधा प्रश्न विचारताय, याचं उत्तर आता शेमडं पोरं सांगेल. निश्चित सतर्क आहेत, अत्यंत सतर्क आहेत. तुम्हाला आज नाही, तुम्ही लक्षात घ्या की 26 फेब्रुवारीला जेव्हा हल्ला झाला तेव्हा भारतीय संरक्षण हे काही दूधखोळं नाहीये. जेव्हा हल्ला झाला तेव्हा काहीतरी परत होणार आहे सगळ्यांना ठाऊक आहे. आता नाही सतर्क, हे 22-23 पासून सतर्क असलं पाहिजे. आपल्याला सिव्हिलियन्स आपल्याला कळलं नाही, एवढंच गोष्ट आहे. निश्चित सतर्क आहे. अगदी. पित्रे सर, आता तुम्ही उल्लेख केला वाटाघाटीनं प्रश्न सुटला पाहिजे, कदाचित भारत त्याचा विचारही करेल असंही तुम्ही म्हणताय. ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतंय खरंच वाटाघाटीनं हा प्रश्न सुटेल? हे पहा, हे विधान आता खरोखरच मी केलं जरी असलं तरी त्याची वेळ आलेली नाही, थोडंसं परिपक्व झालेलं नाहीये. आता पाकिस्तान कसं काय करतंय, तुम्ही आताच सांगितलं की अमेरिकेनं कान टोचलेत, यांनी कान टोचलेत. भारतालाही आपल्याला एकदा आपण त्याचं प्रत्युत्तर दिल्यावर उद्या पाकिस्तान म्हटलं की आम्ही यांच्याबरोबर खरोखरच कारवाई करतो, तर आपल्याला त्यांच्याशी बोलायला काही हरकत नाही आहे. तेव्हा आपण ते काय होणार आहे आपण सांगू शकत नाही. पण जर असं काही पाकिस्तान म्हटलं तर तुम्ही पुन्हा हे का ठरला की मी करणार नाही, हे योग्य होणार नाहीये. जे 2004 मध्ये चर्चा करून शक्य झालं नाही ते 2000 प्रश्न सुटला नाही तर या परीक्षेत ते कधीच सुटणार नाही असं म्हणता येईल का तुम्हाला? मी आज म्हणत नाहीये 19 नाही 22 पर्यंत होईल, 23 पर्यंत होईल, आपण बघूया काय होतंय ते. पण मला असं निश्चित म्हणायचं नाहीये की भारतानं जाऊन त्यांच्यासमोर गुडघे टाकावेत आणि सांगावं की आमची एवढी तुम्ही आता आपण हे करू, असं मला म्हणायचं नाहीये. तुम्हीच म्हणताय. हे लक्षात घ्या की भारत आणि पाकिस्तान हे जे की दक्षिण आशियामधली जी दोन देश आहेत हे अण्वस्त्र सज्ज आहेत. त्याचं इतकी मोठी गोष्ट नाहीये. पण बाकीची जी राष्ट्र आहेत ती त्यांना वाटतं की हा प्रदेश शांत राहावा. चीनला अनेक त्याच्यात जास्त आता वाटतं, कारण त्यांनी CPSC त्या चायना पाकिस्तान कॉरिडॉरमध्ये अक्षरशः $56 बिलियन पैसा उचलेला आहे आणि त्यांना याच्यात शांतता पाहिजे. असे आंतरराष्ट्रीय जे आता वेगवेगळे अशा प्रकारे त्याच्यात घटक येतील, त्यामुळे निश्चित असं काहीतरी होणार. पण आता नाही. पित्रे सर, क्षमा करा, पण पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारते की कुठेतरी शस्त्रसंधीचं उल्लंघन करून फक्त टेहळणी करण्यासाठी अशी 2 विमानं पाकिस्तानची भारताच्या हद्दीत शिरली असू शकतात का? मॅडम, तुम्ही काय, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की तुम्ही मुंबईत बसलाय, मी पुण्यात बसलोय, विमानात भंग नुकताच झालाय, काय झाला असेल याबद्दल अनेक, ज्याला म्हणतात इट इज सिच्युएशन इज प्रेग्नंट विथ पॉसिबिलिटीज, अनेक गोष्टी होऊ शकतात. पण जेव्हा तुम्ही मला सांगता कार्यकारण भाव जेव्हा मी लावतो 40 वर्षाच्या अनुभवानंतर, तर मला वाटतंय सध्याच्या परिस्थिती आज सकाळी जो झालेला आहे तो पाकिस्तान फक्त 2 विमानं आत ठेवून काहीतरी मूर्खपणा करणार नाही. त्याच करा म्हटलं आपल्याला असोसिएटेड इन्फॉर्मेशन त्याच्या बरोबरची जी संलग्न माहिती आहे ती मिळाली पाहिजे आणि त्यानंतर याबद्दल आपण निष्कर्ष काढू शकू. निश्चित. पित्रे सर, तुम्ही म्हणालात की या आताच्या घडीला निष्कर्ष काढणं अवघड आहे, मात्र राष्ट्रीय स्तरावर आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. अजित डोवाल सुद्धा दाखल झालेले आहेत, गृह मंत्रालयात दाखल झालेले आहेत आणि आता या संदर्भात चर्चा सुद्धा केली जाणार आहे. यावेळची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय. पित्रे सर, कुठली बातमी? अजित डोवाल गृह मंत्रालयात दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात आता विशेष चर्चा केली जाणार आहे. एकूणच आपण जर पाहिलं तर नौशेरा सेक्टरमध्ये जी घुसखोरी झालेली आहे ती गांभीर्यानं घेतलेली बाब आहे. हे पहा, निश्चितच गांभीर्याने घेतलेली बाब, प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेतली जाईल. आपण कुठलीही गोष्ट गृहीत धरून चालणार नाही. आज पाकिस्तानमध्ये नॅशनल कमांड अथॉरिटी NCA त्यांची मीटिंग होती सकाळी, आता चाललेली आहे. त्यामुळं सर्व ठिकाणी बरीच अशा प्रकारे कारवाई ऍक्टिव्हिटी चाललेली आहे. प्रश्न नाहीये. जर असं एक विमान आत आलं तर ते गप्प, मी जसं तुम्हाला सांगितलं तसं ते डोल साहेब म्हणून मी तुम्हाला फक्त निष्कर्ष सांगितला. निश्चितच प्रत्येक छोट्या ह्याच्याबद्दल कारवाई केली जाईल. आता तुम्हाला मी पुनश्च सांगतो की त्याच्याबद्दल आणि काही जी माहिती येते तर आणि काहीतरी होईल. पित्रे सर, धन्यवाद. आपण सविस्तर या सगळ्याविषयी माहिती दिली, चर्चा केली, त्याबद्दल निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे आपल्या सोबत होते. लागवी आता बोलताना साधारणपणे जर आढावा घेतला तर त्यांचं हेच म्हणणं पडलंय की लगेचच आता कुठल्या निष्कर्षापर्यंत येण्याची गरज नाही.
ही 2 जी पाकिस्तानची विमानं आहेत ती भारताच्या हद्दीत आली, ती अगदी कट्टुकट सांगता येत नाही की कशा पद्धतीने त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असेल किंवा लगेच ती हल्ल्यासाठी आली असतील का, पण नक्कीच आगळीक करताना ते पाहायला मिळत आहे.